नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की केदार आणि तारिणी हे दोघं एक IPS ऑफिसर आहेत. केदार हा UPSC रँकर आहे. त्याचबरोबर जामखंडेची पाळेमुळे खणून काढत केदारने कशा पद्धतीने त्याचा भ्रष्टाचार समोर आणलेला आहे आणि जामखंडेने स्वतःच्या तोंडाने केलेल्या भ्रष्टाचाराची कबुली दिलेली आहे, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. इकडे तारिणीला केदारचा फोन आलेला असतो. केदार तिला सांगत असतो की मला कळत नाही आहे, खरं तर टेन्शन आले, ह्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत हे सुचत नाही आहे. तेव्हा मात्र तारिणी म्हणते की केदार, तू विसरतोयस का? अरे, तू एक UPSC टॉपर आहेस. आपण दोघं IPS ऑफिसर आहोत आणि तुला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत. कसं आहे माहिती आहे का, तुझं जे सोशल सायन्स जे आहे, म्हणजेच पॉलिटिक्स असू दे, हिस्ट्री, जॉग्राफी असू दे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू रँक केलेला आहे असं म्हणत तारिणी त्याला एक कॉन्फिडन्स देत असते आणि त्याला म्हणत असते, काळजी करू नको, सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे, कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही, असं सुद्धा तारिणी त्याला समजून सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे केदार म्हणतो की चालेल. त्याचबरोबर युवराज तिथं आलेला असतो आणि तारिणीला म्हणत असतो की कोण तो हेल्पर घेणार आहे, इंटरव्ह्यू लायकी आहे का त्याची? इकडे कौशिकीला त्रास होऊ लागलेला असतो आणि कौशिकीला आता केदार समजून सांगत आहे, आपण डॉक्टरांकडे जाऊया का विचारत आहे. तेव्हा कौशिकी म्हणते की नाही, मी तर तुझ्यासोबत असणं गरजेचं आहे, हा इंटरव्ह्यू आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे केदार, असं सुद्धा ती त्याला सांगत असते. तेव्हा मात्र केदार म्हणत असतो की चालेल, कारण तिलाही थोडं टेन्शन आलं आहे. केदार फर्स्ट टाईम इंटरव्ह्यू घेतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने चालू आहेत. तेव्हा तारिणी इकडे युवराजकडे पाहत असते. युवराज म्हणत असतो की चला चला, सगळ्यांना कळलं पाहिजे की आजचा इंटरव्ह्यू कोण घेणार आहे, कारण चॅनलला ताळं लागणार आहे, कंपनी बंद पडणार आहे, असं तो म्हणत असतो. इकडे केदारला कौशिकी बोलत असते की हे बघ केदार, घाबरण्याची काही गरज नाही आहे. जामखंडे कसे तुला माहिती आहे, भल्या भल्या पत्रकारांना ते गप्प करतात. आज त्यांचा इंटरव्ह्यू मी घेणार होते, पण माझी परिस्थितीच अशी आहे, त्यामुळं ही जबाबदारी मी तुझ्यावरती देत आहे, असं कौशिकी त्याला सांगत असते. तेव्हा केदार म्हणत असतो की हो ताई, काळजी नको करू. मग कॉस्ट्यूम वगैरे सगळं रेडी आहे का, काय करायचं आहे हे पुढचं सगळं ठरलेलं असतं आणि त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली असते. घरी मात्र युवराजने गोंधळ घालून आता सगळ्यांना बोलवलेलं असतं. सगळ्यांना त्याने गोळा केलेला आहे आणि सगळ्यांना तो म्हणत आहे की चला, आता खरी मजा बघायला मिळणार आहे, कशा पद्धतीने गोंधळ असणार आहे ते आपण पाहणार आहोत, असं म्हणत सगळा गोंधळ घालत सगळ्यांना बोलवले आणि सगळ्यांच्या समोर त्याने जो काय राडा करायला सुरुवात केली तो मात्र पाहण्यासारखाच आहे. त्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्या हेल्परच्या हातामध्ये तुम्ही हे सगळं दिलंय आणि आता मात्र सगळी वाट लागणार आहे, आपला चॅनल बंद पडणार आहे, कारण उद्या कंपनीला ताळं लागणार आहे. मग पद्मिनी म्हणत असते की का माझ्या युवराजबद्दल नाही कधी लक्षात आलं, इतकी वर्ष माझा युवराज काम करतोय, त्याच्याबद्दल नाही वाटलेलं हे सगळं, आणि आत्ताच तुम्हाला हे सगळं वाटतंय का? आणि तुम्हाला तेव्हा नाही वाटलं की त्याला हे सगळं द्यावं, त्याच्या बाबतीत विचार करावा? अशा गोष्टी सुरू झालेल्या असतात. तेव्हा मात्र दयानंद काका म्हणत असतात की हे सगळं केदारने स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं आहे, त्याने कष्ट केले, त्याने काम केलं आणि त्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कितीही काहीही झालेलं असलं तरीही इकडे युवराज मात्र राडा घालत असतो. तो म्हणतो, आई काळजीच करू नको, जिच्या बापाने ही कंपनी उभी केली आणि यांनाही कोणाला काहीच वाटत नाही आहे, यांना सगळ्यांना असंच वाटत आहे की या सगळ्या गोष्टी यांच्या पद्धतीने घडत आहेत, तर होऊ दे ना, आपण विचार करायची काहीच गरज नाही आहे, कशासाठी हे सगळं? आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता जामखंडे आलेले असतात आणि जामखंडेचे PA येऊन सांगत असतात की कौशिकी खांडेकर जे आहे त्यांना ताप भरलेला आहे, त्यामुळं तुमचा इंटरव्ह्यू हा त्यांचा भाऊ घेणार आहे. हे ऐकल्यानंतर जामखंडेंना आणखीच राग येतो. जामखंडे म्हणतात की भारीच झाले, बघितलं का, बाईला तापच भरला, डायरेक्ट थंडी तापवास झालाय, म्हणजे आमच्या इंटरव्ह्यूमुळे एवढा परिणाम होऊ शकतो, भल्या भल्यांची वाट लागलेली असते तर ही कोण लागून गेली आहे, असं इकडे जामखंडे म्हणत असतात. आता कॉस्ट्यूम रेडी झालेला आहे, केदार तयार झालेला आहे, कौशिकी स्वतः आलेले असते, जामखंडे आलेले आहेत आणि त्याच वेळी इकडे सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र कौशिकी त्यांचं स्वागत करते आणि जामखंडे म्हणत असतात की चला करताय ना सुरू. आता घरी वेगळाच गोंधळ आहे. युवराज म्हणत आहे की बघूया, आता खरी मजा येणार आहे.
हे पाहण्यासारखं असणार आहे. आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. ज्या पद्धतीने हे सगळं घडत आहे ती पद्धतच एवढी जबरदस्त अशी असते की आता केदार वाटच लावणार असतो हे मात्र तेवढंच खरं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की युवराज तर तयारीतच आहे. युवराज म्हणतो काय गरज नाही आहे, कोणाला कंपनीचा मालक करायचे आणि काय करायची, सगळ्यांनी आता तयारीत राहायचं आहे, कटोरा घेऊन निघायचं आहे, कटोरा घेऊन निघायचं आहे, असं तो ओरडून ओरडून सगळ्यांना सांगत असतो. कारण जेव्हा त्याला असं वाटत आहे की हा इंटरव्ह्यू अजिबातच नीट होणार नाही आहे, त्यामुळं तर त्याने ही सगळी तयारी केलेली असते. इकडे केदार आता बसलेला आहे आणि केदार शांतच बसलेला असतो. त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नाही आहेत. आता प्रश्न उभा राहतो, हे सगळं काय होणार आहे, कशा पद्धतीने इंटरव्ह्यू होणार आहे, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग कौशिकी म्हणत असते, केदार बोल, केदार बोल, तुला घाबरवलंय का त्यांनी. इकडे मात्र जेव्हा रेखाला हे सगळं कळतं तेव्हा रेखाने सुद्धा आता इकडे निशीला फोन केलाय. आता तुमच्या कंपनीत पण तो गोंधळ घालणार आहे का. निशी म्हणते नको काळजी करू आई, मम्मा बघ कसं होणार आहे. ती म्हणत असते की हा केदार याची लायकी पण नाही आहे, पण हा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तिथं गेलेला आहे. काय येतं त्याला, काही येत नाही आहे त्याला, असं म्हणत आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपापलं मत मांडत असतात. कारण सगळ्यांना असं वाटत आहे की केदारला हे जमणारच नाही आहे. परंतु त्यांना केदारचं खरं टॅलेंट माहीतच नाही आहे आणि ते मात्र पुढे येणार असतं. केदार जेव्हा भेटत असतो जामखंडेंना तेव्हा मात्र केदारच्या हातातली फाईल खाली पडते, त्यातले कागद खाली पडतात. तेव्हा जामखंडे म्हणतात की लोकशाहीचा चौथा खांब आमच्या पायाशी लोळण घेतोय. तेव्हा केदारला खरं तर धक्का बसलेला असतो, कारण केदारला ही गोष्ट आवडतच नाही आहे. तेव्हा मात्र कौशिकी सांभाळते, केदारला समजून सांगते. आता केदारला बोल बोल म्हणून मागं लागलेली आहे आणि केदार म्हणतो की जामखंडे साहेब म्हणजेच 6 वेळा आमदार झालेले आहेत, 6 वेळा निवडून आलेले आहेत आणि त्यांनी आजपर्यंत जे काही काम केलेलं आहे आणि त्यांचं निर्भीड व्यक्तिमत्व, त्यांची पर्सनॅलिटी असं तो सांगू लागतो. तेव्हा जामखंडे म्हणतात हां बोला बोला पुढं बोला, आणि तुमचं आमच्या चॅनलमध्ये MNN न्यूजमध्ये मी आभार मानतो. तेव्हा जामखंडे म्हणतात अहो तुम्हाला इंटरव्ह्यू सुरू होण्याआधी संपला असं जाहीर करायचं आहे का. तेव्हा मग तो म्हणतो नाही, MNN न्यूजतर्फे मी तुमचं स्वागत करतो. इकडे अस्मिता मात्र कौशिकीला म्हणत असते की मॅम हा काय इंटरव्ह्यू घेणार आहे, काय होणार आहे, तुमच्या लक्षात येतंय का, हे सगळं काय चाललंय. तेव्हा ती म्हणत असते की शांत राहा. तेव्हा तिला थंडी वाजून आलेली आहे. तेव्हा ती म्हणते की आता आपण हे बंद करूया का, AC कमी करू का. तेव्हा ती म्हणते नाही नाही, कोणतीही टेक्निकल एरर यायला नको आहे, कारण आपण लाईव्ह गेलेलो आहे, त्यामुळं हा इंटरव्ह्यू बंद पडायला नको आहे. आता केदारला तो म्हणतो की बोला बोला काय. आता जामखंडे म्हणत असतात की काय झालं, बोलती बंद झाली का तुमची, बोला. सगळी लोक आता हा इंटरव्ह्यू पाहत आहेत, नक्की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे त्यामुळं सगळ्यांची उत्सुकता लागून राहिलेली आहे. पुढे काय होणार आहे, कशा पद्धतीने गोष्टी होणार आहेत, हा प्रश्न आता उभा राहिलेला असतो. आणि इकडे रेखा मात्र शिव्या घालत असते केदारला. आणि तेव्हा इकडे बोलत असते ती म्हणजे केदू प्लीज बोल बोल. केदारला काही सुचतच नसतं, आता काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं आहे, काय करायचं आहे. पण जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता केदार बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की मला तुमचे हे जे आहेत ना, तुम्ही 6 वेळा आमदार झालेला होता त्यावेळची तुम्ही जी छापलेली पत्रकं आहेत, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच्यावरती जे मुद्दे लिहिलेले आहेत ते इकडे अशाच पद्धतीनं झालेलं आहे. म्हणजेच तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे पहिल्या आमदारकीच्या निवडणुकीला तुम्ही जे दिलेलं होते आश्वासनं लोकांना, तीच आश्वासनं आत्तासुद्धा दिलेली आहेत. म्हणजे गेली 6 वेळा तुम्ही तेच केलं. तेव्हा मात्र जामखंडे म्हणतात आमच्या हातात काय जादूची कांडी आहे का, कांडी फिरवली कबूतर बाहेर आलं, कांडी फिरवली ससा बाहेर आला. अहो वेळ लागतो ना, कामं करायची आहे त्यासाठी वेळ तर लागणारच आहे. तेव्हा मात्र इकडे ज्या गोष्टी घडत असतात त्यामुळं जामखंडे बोलत असतात केदारला बोलूच द्यायचं नाही, हा तर त्यांचा प्लॅन असतोच. पण ह्या सगळ्या गोष्टी केदार खूप छान पद्धतीने हँडल करत असतो. तेव्हा कौशिकी म्हणत असते केदार आपल्याकडे वेळ कमी आहे, बोल तू बोलत राहा, ते तुला गप्प करणार आहेत. सगळे इंटरव्ह्यू पाहत आहेत आणि आता मात्र केदार बोलायला सुरुवात करतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र केदार आता पुढे बोलतो. केदार म्हणत असतो की मला ना पुढचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत केलेली कामं. तेव्हा ते म्हणतात की आमच्या वार्डामध्ये आम्ही पाण्याचं काम केलेलं आहे, रस्ते केलेले आहेत, दवाखाने बांधलेले आहेत. केदार म्हणतो हो बरोबर आहे, तुमच्या वार्डामध्ये तुम्ही काम केलेलं आहे
आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे ते पाहून आता केदार म्हणतो बरोबर आहे. आणखी काय केलेलं आहे? तेव्हा ते म्हणतात रोज पाणी येतं. केदार म्हणतो एक व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला दाखवायचा, तुम्ही जे काम केलेलं आहे ना त्या कामाचा. प्ले करू का मी? तेव्हा ते म्हणतात हां करा. आणि मग तो व्हिडिओ प्ले होतो. लोकांची मतं असतात, लोकांनी सांगितलेलं असतं, न्यूजवरती हा व्हिडिओ प्ले होत असतो. लोकं सांगत असतात की 3 दिवसातून एकदा पाणी येतं, टँकरचं पाणी भरावं लागतं, पाणीसुद्धा येत नाही असं प्रत्येकाचं मत असतं. आणि त्या पाण्यासाठी भांडणं होतात. काहीजण सांगतात की काम सोडून पाणी भरायला यावं लागतं, त्या दिवसाचं खाडं पडतं आमचं. मग खाडं पडल्यामुळं हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर इकडे जामखंडे म्हणतात अहो दुसऱ्याच्या वार्डातला व्हिडिओ असेल, त्या वार्डामध्ये जो माणूस आहे त्याने हे काम केलं पाहिजे की नाही, मग आता त्यांच्या इथलं पण काम आम्हीच करायचं आहे का, असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र केदार म्हणतो वॉर्ड नंबर 18 वॉर्ड नंबर 18 मधला हा व्हिडिओ आहे. म्हणजेच त्या वार्डातून तुम्ही आमदार होऊन आलेला आहात, त्याच वार्डाचा हा व्हिडिओ आहे. तुमच्याच वार्डातील लोकांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे. आता तुम्ही काय बोलणार? तेव्हा ते म्हणत असतात की अहो काय बोलताय तुम्ही, हे लोक काय पण बोलतायत, सगळं काम व्यवस्थित केलेलं आहे, 24 तास नळाला पाणी आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ना ते आम्ही व्यवस्थित केलेलं आहे. अहो तुम्ही विचार करताय का 7 हॉस्पिटल बांधलेत आम्ही? तेव्हा केदार म्हणतो की हो तुम्ही हॉस्पिटल बांधलेले आहेत, तुम्ही सगळं केलेलं आहे, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? कारण तुमच्या लक्षात येत नाही आहे ते म्हणजेच की ते हॉस्पिटल जे आहेत ते सगळे हॉस्पिटल तुम्ही प्रायव्हेट केलेले आहेत. तिथलं बिल जेव्हा एखादा पेशंट बरा होतो आणि जेव्हा ते बिल भरायची वेळ येते तेव्हा तो पेशंट पुन्हा ॲडमिट होतो. इतकं बिल तिथे येतं कारण तुम्ही आजपर्यंत त्याच पद्धतीने काम केलेलं आहे. हे सगळं जे काय आहे ना ते तुम्ही केलेलं आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की केदार म्हणत असतो की का लागतो तुम्हाला 75,000 कोटींचा तुम्ही निधी वापरत आहात हे सगळं करण्यासाठी. तेव्हा जामखंडे म्हणतात हो खाल्लाय मी पैसा, खातो मी पैसा. त्या क्षणी सगळेजण अवाक होऊन पाहू लागतात कारण जामखंडेंनी स्वतःच्या तोंडाने आता भ्रष्टाचार केल्याची कबुली दिलेली आहे आणि हे सगळं पॉसिबल झालंय ते म्हणजे केदारमुळं. इकडे कौशिकी टाळ्या वाजवते, दयानंद काका टाळ्या वाजवत आहेत, सुमी तर जाम खुश आहे आणि तारणीचा तर आनंद गगनात मावेनासा असा झालेला आहे. युवराजचं तोंड मात्र पडलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.